सूर्याच्या सोनेरी किरणाने उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. तिरंगी झेंडा उंच फडकूया या निळ्या आभाळात. तिरंगी झेंडा उंच फडकूया या निळ्या आभाळात. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. तुम्हा सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे साहेब व पुढील बसलेले सर्व मान्यवर, स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पुढील बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. उत्सव 3 रंगांचा आभाळ आज संपला. उत्सव 3 रंगांचा आभाळ आज संपला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी बाहेर देश घडविला, ज्यांनी बाहेर देश घडविला. बाहेर देशाला माझा मानाचा मुजरा, बाहेर देशाला माझा मानाचा मुजरा. इंग्रजांचे 150 वर्ष राज्य होते. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारतास मुक्त केले. इंग्रज भारत लाल किल्ल्यावरती भारताचा झेंडा फडकला. इंग्रज भारत सोडताना म्हणाले होते की या भारतात अनेक राजे, अनेक संस्थाने, अनेक धर्म, अनेक भाषा हे सगळे एकत्र राहू शकत नाही. परंतु भारताचे लोक पुरुष जे मिळाला त्यांचे नाव सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनी 550 संस्थानांची विलीनीकरण केले आणि हा संपूर्ण देश एकत्र केला. या संपूर्ण देशाला एकत्रित ठेवण्यासाठी काही राजघटनेची गरज होती. त्या राजघटनेची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला संविधान लिहित असताना खूप विचार करावा लागला नाही, कारण की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली मला महान लोकशाही. नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली मला महान लोकशाही. म्हणूनच मी जाता जाता म्हणते मुक्तमचे आकाश सारे, मुक्तमचे आकाश सारे. तुलसी हिरवी याने वने